पिंजरा पिंजरा रे। मी निघते, तुम्ही वाटलं तर थांबा, म्हणजे इथे आली तर निदान तुम्हाला इथे भेटेल तरी ती। नाही नाही नको, मला तिला तिथे शेलारवाड्यातच भेटायला आवडेल। चला तात्या, येतो। आली काय गेली काय, 2 घटका सुखानं घरात बसली बी नाही। आणि तुमच्या एक लक्षात आलंय का, गजा बी कवाधरनं घरात नाहीये। हा हिला खरंच की हे बियाणं आणि कुठे गेला आता, फोनच लावतोय। तुम्ही कशाला त्रास करून घेता ना तात्या, मी आहे ना, मी चांगलं झापतो त्याला। हा बोल। तुला लाज नाही का रे वाटत गजा, सकाळपासून बाहेरच तू। है अरे काय करतोयस, म्हणजे ती अजून बाहेर आलीच नाही। हो हो मला माहितीये तू कामात आहेस, पण आई आणि तात्या दोघेही तुझी खूप काळजी करतायत ना। मला माहितीये खूप महत्वाचं काम आहे तुझं, तू कर ते व्यवस्थित कर, आणि काम झालं की ये आरामात ये। हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। अरे हिर असं काय करतो, मला बोलायचं होतं ना। आई अगं तो कामात होता ना, नंतर बोल ना तू। कसल्या कामामध्ये? आता ते मला कसं काय कळणार आहे फोनवरून। माझ्या आयुष्यात तुला कुठलंच स्थान नाहीये ओजस। मग ठेव पोटावर हात आणि सांग की तुझ्या आयुष्यात माझं काही स्थान नाही, मला विसरशील। आजपर्यंत मी माझ्या बाळाच्या खोट्या शपथ घेत आली, आणि आता त्याच्यासाठी मला त्याची शपथ नाही घ्यायची। प्लीज माझ्या बाळावर शपथीत जोच देऊ नका। मी सुद्धा बाहेर पडते तिला शोधायला। ठीक आहे का, मी मंदिराकडे जातो, तू एसटी स्टँड कडून बाजारपेठेकडे निघ। हा चल। तुम्ही दोघंही जर शोधायलाच बाहेर जाणार असाल तर थांबा, मी जातो। म्हणजे काहीही गरज नाही, चल येतो। कुठल्या संकटात नसेल ना नारायणी? वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, म्हणजे सापडेल ती। घरात हा असा प्रसंग घडला आणि एवढा भडक डोक्याचा तू असा शांत कसा? तसं नाही काही, म्हणजे अक्का गेली आहे ना शोधायला, आणि अक्काच्या कामात मी लुडबुड केलेली चालत नाही तिला। का येऊ दे, मग मी जातो शोधायला आणि लगेच उभं करतो नारायणीला तुझ्यासमोर। आलो वहिनी। मी जेवढा गोरखला ओळखतो त्यावरून मला असं वाटतंय त्याला माहिती आहे नारायणी कुठे आहे। आपण जे ठरवलं ते तसं घडलंच नाही तर काय करणार आपण? मी तुला माहितीये ती नारायणी मला तुला घटस्फोट द्यायला हवे, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही रे। मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय। पण तू असा विचार का करतेस की मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देईन म्हणून? खुशस, मला आता आपल्या बाळाला वीरचं बाळ म्हणून वाढवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये, आणि हेच बाळाच्या हिताचं आहे। खुशस आता मला विसरून जा, कारण आपलं बाळ वाढवण्यासाठी हे बाळ वीरचं आहे असं मी खोटं सांगितलंय सगळ्यांना। त्यामुळे प्लीज मला विसर। मला माहितीये ह्या सगळ्या गोष्टींचा दोघांनाही त्रास होईल, पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। I love you, Jess. I love you too. काळजी घे सुद्धा। आलेच हो। पोटातल्या बाळाने एका बिंडोक मुलीचं काय करून टाकलंय, कशी काय घर संसार माणसं जगतात मला काही कळत नाही। मारुती, काम झालं?